तर काही दिवसांपूर्वी आपण हे डिस्कस केलं होतं, की प्रेग्नन्सीचा पहिला अल्ट्रासाउंड कधी करावा? आणि त्याच्यामध्ये आपण हे बघितलं होतं, की प्रेग्नन्सीचा पहिला अल्ट्रासाउंड जनरली 5 टू 6 वीक्स किंवा दीड महिन्याच्या आसपास ह्याच्यासाठी करणं गरजेचं आहे. कारण आपल्याला प्रेग्नन्सी ही जी कन्फर्म झालेली आहे, ती गर्भाशयाच्या आतच आहे, की ट्यूबमध्ये आहे, हे कन्फर्म करणं अत्यंत गरजेचं असतं. कारण जर का ट्यूबमध्ये प्रेग्नन्सी असेल, तर त्याला आपण एक्टॉपिक प्रेग्नन्सी म्हणतो. तर एक्टॉपिक प्रेग्नन्सी ही नेहमीच लाईफ थ्रेटनिंग असते का? किंवा आपल्या मदरच्या जीवाला पण धोका असू शकतो का? हा असा खूप मोठा प्रश्न असतो. जर का एक्टॉपिक प्रेग्नन्सी लवकर डायग्नोज झाली आणि आतमध्ये ब्लीडिंग सुरू नसेल झालेली, तर आपण एक्टॉपिक प्रेग्नन्सी सेफली विथ द हेल्प ऑफ मेडिसिन्स ऑर विथ द हेल्प ऑफ लॅप्रोस्कोपी विच विल बी अ प्लॅन्ड प्रोसिजर आपण करू शकतो. पण जर का ही एक्टॉपिक प्रेग्नन्सी ट्यूबमधली आतमध्ये रप्चर झाली किंवा त्याच्यामुळे ब्लड स्पिलेज झालं किंवा ब्लीडिंग चालू झालं, तर मग ही एक्टॉपिक प्रेग्नन्सी डेफिनेटली त्या मुलीसाठी लाईफ थ्रेटनिंग ठरू शकते. त्यामुळेच जर का अर्ली प्रेग्नन्सीमध्ये किंवा पहिल्या 1.5 ते 2 महिन्यांमध्ये प्रेग्नन्सी टेस्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर खूप सिव्हिअर पेन वगैरे होत असेल आणि स्कॅन नसेल झालेला, तर प्लीज व्हिजिट युअर गायनेकोलॉजिस्ट ASAP. इट कॅन बी एन एक्टॉपिक प्रेग्नन्सी आणि जर का एक्टॉपिक प्रेग्नन्सी लवकर डायग्नोज झाली, तर सेफली ट्रीटमेंट अवेलेबल आहे. थँक यू.